नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या मेजवानीसाठी हास्याचं पंचपक्वान्न घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, चर्चा तर होणारच. या नाटकाची टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, हमखास गर्दी खेचणारी मोना डार्लिंग आता इथे येणार आहे मानवाची उत्क्रांती या विषयावर चर्चा करायला. बघूया यात इथे कोणकोणते नवे सिद्धांत मांडले जात आहेत ते. हा धमाल परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा अमोल पालेकर ओमकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. नमस्कार मंडळी, नमस्कार. MSJ प्रस्तुत काल, आज आणि उद्या या कार्यक्रमात मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर स्वागत करतो. आजचा आपला चर्चेचा विषय मानवी उत्क्रांती आणि विकास. आणि या चर्चेसाठी आपल्याला इथे लाभलेले आहेत सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ अधोक्षज राजाध्यक्ष तुमचे नाव घेताना जिबे लागा आम्हाला. हो गैर स्वागत आहे सर तुमचं. आता आपण आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना आमंत्रित करूया बुवा. सोशल मीडिया सेन्सेशन, रिली स्टार मोना डार्लिंग. Hello everyone. मोना डार्लिंग. बूम बूम चिकी चिकी बूम बूम. Hello cutie pie. Hello. Oh my gosh. Oh my god. I like it. I totally like it. Yeah. Oh my god, hello uncle. नमस्कार. Hello cutie pie. हॅलो. What is your name baby? तसं माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा. Oh. पण तुम्ही क्युटी पाय म्हटलं तरी चालेल. So sweet. आणि तुमचं नाव? नमस्कार, मी अधोक्षज राजाध्यक्ष. कठीण नावाचे अंकल आहेत. हरकत नाही. जर माझं नाव तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही मला फक्त राजाध्यक्ष म्हणू शकता. मी काहीच नाही बोलणार. मला नाहीच जमणार ना. राजपूत, फक्त एक प्रश्न होता. तुम्ही मला काल असं सांगताना सांगितलं होतं की मोना डार्विन म्हणून कोणीतरी येणार आहेत. अरे नाही सर, डार्विन नाही, डार्लिंग मोना डार्लिंग, रिली स्टार. रिलीज हा, कसं आहे, आम्ही आहे ना 2 गंभीर लोकांना चर्चेला बोलवलंय बऱ्याचदा, पण TRP येत नाही ना हो. त्याच्यामुळे काय करतो आम्ही, एक विद्वान आणि एक सेलिब्रिटी असं बोलवतो कॉम्बिनेशन. बरोबर. पण आता तुम्ही म्हणता तसं एकाच व्यक्तीमध्ये सेलिब्रिटी पण आहे विद्वान पण आहे, असं रेअर कॉम्बिनेशन होईल ना सर ते. हा, एखाद्या थोडीशी जरी चुनूक दिसली ना त्यांना बोलून घेतो, त्यामुळे बोलवलं. Cutie pie, let's go. I'm so excited. तर चला बुवा, आता आपण चर्चेला सुरुवात करूया बुवा. तर मानवाने म्हणजे अशी प्रचंड प्रगती केलेली आहे. Oh my god, very good Manav. Where are you? Come on the stage. Let's put your hands together. Manav. Come on manager. Manav. Madam. Congratulations Manav. मॅडम मानव म्हणजे आपण सगळे माणूस ह्युमन. Shut up manager. I'm so sorry. मानवाने ही जी काही उत्क्रांती केलेली आहे त्याची पाळंमुळं किती रुजलेली आहेत बुवा. त्याच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावलेला आहे बुवा. तर या सगळ्याचा उहापोह आपण करणार आहे बुवा. मला लिंबू टाकून पाहिजे. लिंबू टाकून पाहिजे. ओवा पोवा मला लिंबू टाक. पण मॅनेजर, आधी मी पोवा खाल्ला आणि मग ओवा खाल्ला तर चालेल ना? कारण आहे ना, पोवा खाल्ल्याने ऍसिडिटी गॅसेस होतात आणि मग ओवा खाल्ल्याने ते पोवा गॅसेस निघून जाणार. मॅडम ओवा पोहा म्हणजे
म्हणजे सखोल सखोल चर्चा असं सखोल विस्तार असं हा हा सो सॉरी. सविस्तर चर्चा करणारे बुवा. तर सर मी तुम्हाला अशी विनंती करतो बुवा की या विषयावर तुम्ही आपल्या ज्ञानाचा प्रकाश टाका. सर्वप्रथम इतक्या वेळानंतर मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मला आज इथे यांच्यासोबत बोलवलं त्याबद्दल खेद व्यक्त करतो. तर आज आपण इथे जमलेलो आहोत कारण आपण बोलणार आहोत मानवी उत्क्रांतीविषयी. आता मानवी उत्क्रांती म्हणजे काय हे तर आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. आपण शाळेत असता मला नाही माहिती. नाही काय काय माहित नाहीये. उचकांती मला नाही. उचकांती नाही, उचकांती नाही, उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे पाणी आहे. मॅनेजर नको नको. निसर्गानुसार सजीवांनी अंगीकारलेले बदल म्हणजे उत्क्रांती. म्हणजे आता मी जे विस्कटून सांग. नाही विस्कटलेलंच आहे, मला सावरावं लागेल. तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. मला सांगा पृथ्वी तलावर सगळ्यात पहिले जन्माला आलेला प्राणी कुठला? मला नाही माहिती. नाही इतका लाजण्यासारखा कुठलाच प्राणी जन्माला नाही आलेला आहे की म्हणजे अचानक त्याचं नाव घेतलं आणि आपल्याला लाजच वाटली असं काही नाही. माहिती. सांगतो मी सांगतो. पृथ्वी तलावर सगळ्यात आधी जन्म घेतला तो म्हणजे अमिबा. आय नो दॅट. आय नो दॅट. पाडाला पिकलाय अमिबा. नीट बघ पाडाला पिकलाय अमिबा. नाही तो आंबा अमिबा. अमिबा पटेल. ती अमिषा पटेल. मॅडम अमिबा हे प्राण्याचे नाव आहे. Animal, okay. पाण्यात राहतो तो. बरोबर. अमिबा हा प्राणी आहे की नाही मॅडम? Fine. I'm so sorry. प्राणी आहे. Okay. Continue. Okay. I'm so sorry. मी मध्ये डिस्टर्ब नाही करणार. प्लीज तुम्ही कंटिन्यू करा अध्यक्ष. अध्यक्ष नाव नाहीये माझं, राजाध्यक्ष नाव आहे माझं. सर त्या अध्यक्ष म्हणाल्या आहेत हेच त्यांच्या मानवी उत्क्रांतीचं प्रमाण आहे. बर मी पुढे कंटिन्यू करतो. तर अमिबा म्हणजे काय? तर अमिबा हा प्राणी आहे. ओके. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. ओके. बरोबर. आणि पहिल्यांदा ऐकलं तुम्ही? नाईस. बर. तर अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे आणि अमिबामध्ये अलैंगिक प्रजनन क्षमता असते. तुम्हाला किती वेळा सांगितलं मॅनेजर? सॉरी मॅडम. अश्लील कार्यक्रमाला मला घेऊन यायचं नाही. सॉरी मॅडम. काढलं त्या घाणेरड्या कार्यक्रमाला मी तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकेन. नाही मॅडम. नाही मॅडम. सॉरी मॅडम. मॅडम घाणेरडा कार्यक्रम नाही आहे. हा मॅडम. घाणेरडा कार्यक्रम नाहीये. तुमचं चकचकीत सरफेस बघूनच कळलं होतं पुढे जाऊन असलं काहीतरी होणार आहे म्हणून. अहो नाही मॅडम ज्ञानवर्धक कार्यक्रम आहे हा. इथे काहीच अश्लाघ्य घडत नाहीये, काहीही अश्लील नाहीये. मुळात घाणेरडं काय आहे? आम्ही दोघं जर जीवशास्त्राविषयी बोलत आहोत. मी तुम्हाला आता सांगते नका बोलू. तुम्हाला लाज नाही वाटत चार चौकात असलं काहीतरी बोलायला? तुम्ही पुढच्या पिढीला हे शिकवणार आहात का? अरे जे बोलता येत नाही त्यांना काय शिकवणार आहेस तू? पुढची पिढी बोलतेस तू. मी समजावतो. एक्सक्यूज मी. नाशिकची द्राक्ष तुम्ही. अरे कोण नाशिकची द्राक्ष? नाशिकची द्राक्ष आहे मी. वाळून मनुका करतात माझा. सर नका हो. राजाध्यक्ष चिडचिड होते. राजपूत चिडचिड होते. मी कंटिन्यू. मला या बाईला एकही गोष्ट कळत नाही. मी काय बोलू मला सांगा. काहीही बोला पण अश्लील बोलू नका. बोलतो मी चांगलं बोलतो. चांगलं बोला. बोला सर. डार्विन माहितीये तुम्हाला? डार्विन माहितीये मला. डार्विन माहितीये. सगळ्यांना माहितीये. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. डार्लिंग नाही, डार्विन. नाही माहिती. डार्विन काय म्हणतो डार्विन? सांगा हिला. मॅडम डार्विन, चार्ल्स डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, सायंटिस्ट. मग त्याचं काय? त्याचं काय म्हणजे त्यांनी आता प्राणी कसा जन्माला आला, माणूस आधी कोण होता, कसा होता, त्याच्यात बदल कसे झाले, त्याचा विकास कसा झाला, हे त्यांनी त्याच्या शोध प्रबंधात ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीसीज ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि थॉमस हेस्कली नावाचा एक ब्रिटिश प्राणीशास्त्रज्ञ आहे, त्यांनी त्यांचं कार्य पुढे नेलेलं आहे. एक मिनिट इकडे या. इकडे
हे सारं तुम्हाला कसं ठाऊक? मी अभ्यासक आहे साहेब आणि तुमचा खूप मोठा चाहता आहे. मगाशी राहून गेलं. अरे नाही, पाया नाही, असू दे, पडतो. असू दे. नाही खरंच मी म्हणजे आदिजीवांचा क्रमविकास आणि जीवाश्मानांचे गर्भविज्ञान याचे व्यवच्छेदक लक्षणे आणि तुलनात्मक अभ्यास असा प्रबंध आहे माझा. साहेब, तुमचा प्रबंध जनुकीय विकास आणि उत्क्रांतीवादाचा सापेक्ष अभ्यास अर्थात मानवा लागे. सही हवी आहे साहेब. तू इतकं सगळं केलेलं आहेस? हा. अरे मग संबंधा तू काय हिच्यासाठी काम करतोस? पैसे. असे किती पैसे देत असेल ही तुला? सर तुम्हाला किती मिळतात? प्राध्यापक आहे, मला महिन्याला 2.5 लाख रुपये मिळतात. मी यांचा मॅनेजर आहे. 6.5 लाख रुपये मिळतात. 6.5 लाख? हा, आठवड्याला. लाचार. अरे सर काय लाचार सर, लाचार. थँक्यू साहेब. थँक्यू. मी काय म्हणते राजा बाबू, तुझा बाप राजा बाबू, रिलॅक्स. तुझा बाप राजा बाबू आणि तू पक्याची कप्पक, दोघं मिळून पक्याची कप्पक राजा बाबू. काय करताय? चिडू नका. हे ओरडतात मॅनेजर. राजाध्यक्ष नाव आहे माझं, राजाध्यक्ष. सारखे सारखे मॅनेजर. पक्याची कप्पक राजा, राजा बाबू आहे का मी? नाही नाही ना सर. सर तुम्ही लक्ष देताय एवढं? त्यांना मागे न्या. हा सर इकडे या सर चर्चा सुरू. तुम्ही इथे. प्लीज प्लीज. कोणाला आणलेला आहे तू? नाही तुम्ही ओरडू नका ना मग. हो, हो. पॉप्युलर आहेत त्या म्हणून. अरे पण तुमच्या लक्षात येतंय का, या बाईला मानवी उत्क्रांतीविषयी काहीही ठाऊक नाहीये. हा, आता- ही जी रील स्टार आहे हिच्यामुळे आपली उत्क्रांती थांबणार आहे. हे जे मागे चित्र आहे की नाही, हो हो हो. आधी मानव काय होता? माकड होता की नाही? हा. उत्क्रांती अवस्थेत हळूहळू हळूहळू तो मानव झाला की नाही? हा. आता हिचे रील्स बघत बघत ते गॅजेट समोर धरून माणूस पुन्हा असा 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 करत माकड होतो की नाही बघा. युजलेस. काहीही ठाऊक नाहीये हिला. काही म्हणजे तुम्ही काहीही बोलताय. माणूस आधी माकड होता, आपण आधी माकड होतो, हे माहितीये का तुला? हे अंकल माकड होते आधी. एकटा माकड नव्हतो. चिडवतेस काय मला? वर्गात आहे मी तुझ्या. आपण सगळे माकड होतो, तुझे आई वडील वाडवडील जे कोणी. तुमचे पप्पा असतील माकड. मी नाहीये माकड. मॅडम मी असली तर हरणी असेन. आणि हे केवटी पाय काळवीट. आता तुम्ही म्हणत असाल असेल बो मी काळवीट. होतं. लाज वाटते का? लाज. काय या जन्मात स्वतःच्या डोक्यावर 4 केस उगवताना आले, 12 शिंग उगवून फिरणार होते जंगलात. सर तुम्ही राघव नका. पण माकडच होतो आपण आधी सगळे. सॉरी पण मला तुमचा हा मुद्दा काही पटला नाही बुवा. म्हणजे माझे आजोबा खापर पंजोबा यांच्यात कोणी माकड होता असं ऐकलेलं नाही ना हो. अरे पण आजोबा पंजोबांचं नाहीच म्हणत आहे मी. लक्ष वर्षांपूर्वी आपण माकड होतो की नाही? असं का? हो. तेव्हा मग मानवी उत्क्रांती झाली आणि आपण माणूस झालो की नाही माकडापासून. असं खरं. साधं गणित आहे. एवढं कळू नये तुम्हाला? आपल्याला आधी शेपूट होतं हे तरी माहितीये? हे शिपूट होतं आपल्याला. हो. माय गॉड. ओ म्हणून काय? म्हणून बसच्या सीटला मध्ये गॅप असतो. अच्छा तो मागे गॅप असतो तो. हा यु नो पूर्वी फक्त एसटीने प्रवास व्हायचा ना सगळ्यांचा. तर आपल्याला सेफ्टी असायची. मग बसच्या सीट मध्ये गॅप असायची ना तेव्हा लोक ना अशी सेफ्टी ऍडजस्ट करून बसायचे. बॅलेन्स. सर नका सर. राजपूत तुमच्या आहे. हा नका ना सर प्लीज ना सर. तुमच्या या निर्णयाचा आदर आहे मला राजपूत, पण थू तुमच्या जिंदगाणीवर थू राजपूत. तुम्ही काय आणलंय हे तुमच्या लक्षात येत नाहीये. सॉरी थू. सरचा करा सर प्लीज. आय हॅव अ क्वेश्चन. बोल. मग आपली ती शेफ्टी कोणी कापली? आपली शेपटी कोणी कापली नाही, आपली शेपटी गळून पडली. ई. ज्या गोष्टींचा आपण वापर करत नाही ती गोष्ट हळूहळू नष्ट होते. ओ. मानवाने योग्य वेळेत प्रगती केली. अश्मयुगात मानव प्रगती करतच होता, पण त्याच्या प्रगतीस कधी वेग आला? पाषाण युगात. तेव्हा माणूस वेगवेगळ्या पद्धतीने अस्त्र बनवू लागला, वस्त्र बनवू लागला. माणसाने आगीचा शोध लावला, तो समाजामध्ये वावरू लागला.
पण त्याच वेळी मला असं वाटतं माणसाच्या कल्पकतेला जास्त आस कधी मिळाली जेव्हा त्याने चाकाचा शोध लावला. चाकाचा शोध लावल्यानंतर माणूस इथपर्यंत पोहोचला असं मला वाटतं. क्या बरोबर बात आहे. है. नाही 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 बरोबर आहे तुमचं. नाही तर मॅनेजरला गाडी ढकलत आणावी लागली असती. हो. एडिया का तो मावळत आहेस तू मुली. रिलॅक्स सर. जर चाकाचा शोधच लागला नसता तर गाडी आली असती का? म्हणजे अरे चाकाचा शोध लागला ना आधी. जर चाकच नसतं तर मॅनेजर कुठली गाडी ढकलत येणार होता मला सांग. म्हणजे गाडी पण अस्तित्वात नसती. ऑफकोर्स नसती. म्हणजे चाक नसती गाडी पण नसती. बरोबर. मग बबलूचं कसं झालं असतं? कोण बबलू? पंचरवाला. त्याची फॅमिली कशी जगली असती? त्याच्या फॅमिलीने काय जेवलं असतं, काय खाल्लं असतं, त्याची बायको, त्याची पोरं. माय गॉड. तुमच्या डार्लिंगला या मोना डार्लिंग कडनं थँक्यू सांगा. डार्लिंग तू ऐकत असशील तर थँक्यू सो मच. डार्लिंग. चाकाचा शोध लावलास, तू गाडीचा शोध लावलास म्हणून बबलूची पंचरवाल्याची पोरं आज जेवू शकतात. डार्विनने त्यातलं काही नाही. थँक्यू सो मच. माय गॉड थँक्यू. इकडे मला युगांची नावं सांग. सत्ययुग आहे. मी सांगतो. अश्मयुग, सर. नवाश्मयुग, ओ सर. मध्याश्मयुग, पाषाण युग. रिलॅक्स सर. व्हॉट हॅपन मॅनेजर? अरे योगायोग. थांबा ना हो. ओह माय गॉड. आणि ते पितृपक्ष असे रागावून का गेले? तुझा बाप पितृपक्ष! तुझा बाप पितृपक्ष! हसरी उत्क्रांती. मस्त झाला परफॉर्मन्स. वा 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 वा. प्रसाद दा. अफलातून अफलातून. अभिजित पवारसाठी जोरदार टाळ्या. ला जवाब लिहिलं होतं आणि अफलातून परफॉर्म केलं चौघांनी पण. 2 प्रश्न पडलेत, त्याची उत्तरं कोणाकडे असतील तर मला प्लीज द्या. की मानवीय उत्क्रांती आणि विकास याचा इतका गहन अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तिमत्वाला पकचिकपक राजाबाबू का माहिती असेल? आणि जर समस्त मानवजात ही पूर्वी माकड होती आणि हळूहळू हळूहळू त्यांचा माणूस झाला असं जर का असेल तर इकडे जे माकड चावून गेले तो माणूस आता शोधणार कोण आणि कसा? मजा आली, खूप मजा आली. क्षितिज दा, तुला हे चर्चासत्र कसं वाटलं? पहिली गोष्ट म्हणजे कॉमेडी ही फक्त शाब्दिक आणि अंगविक्षेपाची नसते हे या स्किटमधनं दिसलं. वा. उत्तम स्क्रिप्ट, उत्तम लिखाण आणि फारच सुंदर सादरीकरण होतं. म्हणजे श्याम राजपूत एक स्टिफ नट कॉमेडी करू शकतो याच्याबद्दल जे काही तुम्ही आत्तापर्यंत करत आलेले आहात या कार्यक्रमामध्ये माझा तुम्हाला सलाम आहे. पृथ्वी, तुझी भाषा आणि तुझा आजचा जे काही तू केलंस ते इतकं सुंदर केलंस. थँक्यू सर. शिवाली उत्तम. थँक्यू सर. आणि राऊत, तुम्ही दादरची इज्जत राखली. थँक्यू सर. थँक्यू. मंडळी, शाळेतली मैत्रीण हा सगळ्यांच्या आयुष्यातला एक हळवा कोपरा असतो. पण हाच हळवा कोपरा आता एका सामान्य माणसाच्या आयुष्यात हास्य वादळ घेऊन येणार आहे. चला तर अनुभवूया हे हास्य वादळ जे आपल्या समोर घेऊन येत आहेत. हास्य जत्रेतले एनर्जेटिक हास्यवीर. हॅलो. हाय साई प्रसाद. हाय. हॅलो, कसे आहात दोघे? मस्त. तुम्हाला आठवत असेल मागे एकदा 1 जानेवारी उत्तम जावा यासाठी मी अत्यंत हसनमुख चेहऱ्याने 1 जानेवारी फेस केला होता. आठवतंय का? पण काय झालं, मसाले दुधात एखाद्या लिंबाची फोड पडावी किंवा मोबाईलवर चित्रपट बघत असताना ऐनभरात बफरिंग सुरू व्हावं असं काहीतरी झालं आणि माझा 1 जानेवारी अत्यंत वाईट गेला. आठवत असेल, इथेच केला होता, तुम्ही इथेच बघितला आहे तो. शेवटी म्हणतात ना, ऑल वेल दॅट एंड्स वेल. माझ्या एका अमेरिकेच्या मैत्रिणीचा मला फोन आला होता. हृदया बापट तिचं नाव.
आणि तिने प्रसाद माझा नंबर शोधून काढला आणि मला स्वतः फोन केला. वाव. आणि तिने आज सकाळी सुद्धा फोन केला आणि मला MHJ ग्रँड लवली हॉटेल MHJ ग्रँड लवली हॉटेलमध्ये भेटायला बोलवलेलं आहे. या क्षणाला मी सांगू शकत नाही माझ्या मनात काय फिलिंग्स आहेत ते तुला. सिझलिंग ब्राउनीच्या तापलेल्या तवावर जेव्हा थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम पडतं तेव्हा तव्याला काय वाटतं ना ते इथे वाटतं यार. मला खरं सांगतो तुला, आपल्या पाठीवर जिथे हात पोचत नाही तिथे छोट्या कांगवर आपण जेव्हा खाजवतो ना तेव्हा जे ते समाधान मला या क्षणाला लाभतंय. आणि अशा खास व्यक्तीसाठी ना आपल्या हृदयाच्या रंगमंचावर एक कोपरा असतोच. आणि तो नुसता कोपरा नसतो, सुगंधी कोपरा असतो. माझाही होता इतकी वर्ष, फक्त आज त्यावर प्रकाश पडला आणि उजळला तो. मी आलोय हॉटेलच्या इकडे, त्याने मला बोलवलंय. समीर, समीर, सॉरी समीर, कुठे हरवलास? आठवणींच्या इंद्रधनुष्यात माझाच रंग शोधत होतो. हृदय तू बिलकुल बदललेली नाहीयेस. यू हॅव्हंट चेंज्ड. रिअली? येस. हृदय, काय झालं? व्हॉट हॅपन? झालं काय? समीर, समीर, पुन्हा या डोळ्यातून अश्रू आले ना तर मी नाही आले पाहिजेत अश्रू. हा कोण आहे? हा कोण आहे? माय हजबंड. केअरफुल, केअरफुल. माझा नवरा ओंकी. हो, हाय ओंकी. हॅलो. लकी काय? बेबी ब्रुनो. काम काम बेबी. आणि हा माझा डॉगी ब्रुनो. हाय ब्रुनो. ओ ब्रुनो. हाय. ब्रुनो बेबी. अरे 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 बूट काय घेऊन? अरे बूट काय? अरे पहिल्या पानावर अख्खस किट आता असं असं होईल. सॉरी, आय एम सो सॉरी. बूट काय घेऊन गेला पण मला तेच कळत नाही. ते कारण काय? त्याचं सोड समीर. समीर, मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले. समीर, काय झालं मला सांग. आम्ही दोघं सुसाइड अटेम्प्ट करणार होतो. ठीक आहे ना मग. काय? सुसाइड? Hey man, listen man. We're in trouble right now. Please help us, man. Yeah. Just help us. नाही, नाही, बरोबर आहे. You are our savior. Samir, please help us, Samir. नाही. Samir, please help us, Samir. Please help us. Samir, ओके फाईन. Samir, help us. Just tell him to help us. कंट्रोल ओंकी. कुठल्या प्रकारची मदत मागतोय यार? हा फिरकण मध्ये सॉरी, तो जरा टेन्शन मध्ये म्हणून. आय एम सो सॉरी समीर. काय झालंय काय पण? समीर, ओंकी माझा नवरा. ते मला माहितीये. झालं मगाशी. काय पुढे? काय मुद्द्याचं बोल ना. तो US मध्ये असतो आणि तो ड्रग डीलर आहे. ड्रग डीलर? हो समीर, हो. गेली 8 वर्ष तो US मध्ये टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि अधूनमधून तो ड्रग्सचे पॅकेट सुद्धा डिलिव्हर करतो. हो समीर, आमचं खूप छान चाललं होतं रे. पण लास्ट वीक मध्ये ओंकीच्या हातून ड्रग्सचं एक मोठं पॅकेट कुठेतरी चोरीला गेलं, गहाळ झाला. आय डोंट नो. आणि त्यानंतर मेक्सिकन ड्रग कार्टरचा एक मोठा डॉन मार्को पोली होतो आमच्या मागावर आहे. समीर, मला सुचत नाहीये समीर. आम्हाला काहीच कळलं नाही काय करावं म्हणून आम्ही फ्लाईट पकडली आणि थेट इथे
इंडियाला निघून आलो. समीर बाळको ओके कंट्रोल Marco is behind us, Samir. Marco is behind us, Samir. Not only Marco. Samir, FBI is behind us. The Interpol is behind us. The CIA, the NYPD. Everyone is behind us, Samir. I'm not Marco. No, you are the savior. You are our savior, Samir. Please save us. बरोबर आहे, बरोबर Save आहे. us. Save us, Samir. Bruno! He's our savior, Bruno! What are you doing? Just tell him! अरे हा बूट का घेऊन जातोय? अरे तो बूट का कुत्रा देवळाच्या बाहेर सापडला का तो? सारखे बूट का नेतो माझे तो? समीर माझ्यापेक्षा तुला तुझा बूट महत्वाचा आहे का रे? अगं नाही तसं नाही मला म्हणायचं आहे. समीर मला काहीच सुचत नाहीये. आता तूच आमची मदत करू शकतो समीर प्लीज. मी काय मदत करणार? मी एकदम सामान्य माणूस आहे, एकदम नाहीच आहे. म्हणजे मी माणूसच नाही एवढं हे म्हणजे मी खरंच नाही करू शकत मदत. तू दुसरी काही असं सांग. हे ड्रग डीलर. समीर असं नको म्हणू. समीर तू काही कर काय करू? प्लीज प्लीज आम्हा दोघांना तुझ्या घरात लपण्यासाठी जागा दे समीर प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करते समीर. अरे मी नाही घेऊन जाऊ शकत बाबा तुम्हाला घरी. अरे हे आहे ना माझं बायको आहे माझी घरी. म्हणजे बायको आहे घरी, माझा मुलगा आहे. It's okay, take us. अरे नाही पण माझं घर लहान आहे. आम्ही ऍडजस्ट करू. अरे पण 10 बाय 10चं घर आहे. तिघे जण कसे बसे मावतो. एक पाहुणा जरी वाढला ना तरी गर्दी होते आमच्या घरात. अनेक वेळेला एक पाहुणा वाढला ना की इथून तिथे जाताना घर्षण पावतो आणि माणसं भेटतात. असं होतं. माझे सासरे असेच गेले. अरे बाबा धूर असं झालं त्यांचं. मी खरं सांगतो माझ्या घरी नाही नेऊ शकत. Samir, don't talk like this, Samir. Don't talk like this. अरे हा रे व्हायलंट आहे यार हे. Samir, you're a good man. You're a good man, Samir. Samir, please. I know. I'll talk in Marathi. I'll convince you in Marathi, please. मला माहिती आहे शाळेत असताना तू ह्याची खूप काळजी घ्यायचा. खूप मदत करायचा. शाळेत असताना करायचो. हो समीर तुला आठवतं शाळेत असताना लपंडाव खेळताना तुम्हाला किती मदत करायचं असते. हो मी लपलेली असेल आणि कुणी मला शोधायला आलं आणि विचारलं की हृदयात इकडे तर तू म्हणायचास नाहीये. पण मी मात्र तिकडेच असायचं तुझ्याजवळ. हो पण त्यावेळेला हृदया कुठे हे विचारायला जितू, सूर्या, मन्या, तेजू असे यायचे. आता हृदया कुठे विचारायला मार्को पोलिओ येईल. हा ते येऊन थप्पा करायचे. ठोक अरे नाही. अरे मी ठो म्हटलं लांब रे. 1.5 लिटर थुकतो रे. हे होतं रे. You're a good man. Please help us. एक मिनिट मला सांग तू कितीचा हे केलंय फ्रॉड केलाय त्याने. कितीचा फ्रॉड केलाय तुझ्या नवऱ्याने? 1 लाख. गॉड यार 1 लाखाचाच केलाय. ठीक आहे ना हरकत नाही. हे बा माझ्याकडे 25,000ची एफडी आहे. मी एफडी मोडतो आणि आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू रेस्क्यू हृदया म्हणून आणि तुझा डीपी लावू. सगळे देतील पैसे. किंवा आपल्या शाळेचा ग्रुप आहे ना तिकडे मी टाकेन हृदयाला पैसे पाहिजेत हृदयाने मदत करा म्हणून. असं मी टाकतो ना त्याच्यावर. 1 लाख जमतील काहीच टेन्शन नाहीये. जमतील. Samir. हा The fraud is of $1 lakh US. Indian rupees 83 lakhs. 83 लाख समीर. वा दादा तू बोलत का नाहीयेस? 83 लाख. 83 लाख माझी पहुंच नाहीये तेवढी. अगं खरंच सांगतो मी अत्यंत साधा आहे. येताना विंडो सीट मिळाली की रात्री शिकरण करतो केळ्याचं मी घरी. एकदम साधा आहे. सेलिब्रेट करतो ती मुवमेंट. इतका साधा आहे. आणि 83 लाखाची अपेक्षा माझ्याकडून करताय तुम्ही. काय झालं म्हणजे चुकून अरेंज झाले तर बघ. चुकून 83 लाख कसे अरेंज होतील रे? एडा करे हा 83 लाख चुकून 2 रुपयात 83 लाख म्हणजे तुझं घर घाण ठेव. अरे ते ऑलरेडी घाण आहे ना बँकेकडे. आय कांट हेल्प. मी खरं सांगू माझ्या गावाला 1/2 गुंठा जमीन आहे ती विकली. घर विकलं तरी 83 लाख नाही आणू शकत. आय कांट हेल्प यू. मी खरं सांगतो. हा मग समीर काय आपल्याकडे आता लास्ट ऑप्शन आहे. काय ऐक माझा हा जो ब्रुनो आहे ना त्याने अत्यंत महाग असा डायमंड गिळलाय. कळतंय तुला? हो मग. तू या ब्रुनोला तुझ्या बरोबर घरी घेऊन जा आणि रोज त्याने शी केली की त्याच्यामध्ये तो डायमंड शोध. कळतंय?
शी मध्ये डायमंड शोधायचा? अगं काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? अरे तो डायमंड मिळाला तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील समीर. अरे पण ह्याच्यात मस्ती कमी नाहीये का? कुत्रा आहेस ना, मग मोती गिळ ना. गोल असतो, गुळगुळीत पटकन बाहेर पडतो. षटकोनी आकाराचा असा अडकणारा कशाला डायमंड घेतो तो? मी शोधू शकत नाही ते. ऐक, माझा हात जोडतो मी. समीर, मग आता माझ्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाही. मला सुसाईड करावं लागणार. नाही नाही नाही, सुसाईड नाही करायची. सुसाईड नाही करायची. सुसाईड नाही करायची. दुसरा काहीतरी मार्ग निघाला. ऐक, मी खरंच मदत नाही करू शकत. ठीक आहे मग, ठीक आहे समीर. मी खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगितली नव्हती. काय? रादर मी कोणाशीच हे शेअर केलं नव्हतं समीर, पण काय? समीर, माझ्या आयुष्यातलं तू माझं पहिलं क्रश होतास. ए तुझ्या समीर, कोणी किती हसू दे, पण तू माझं क्रश होतास. आणि मी खूप दिवसांपासून ही गोष्ट मनात लपवून ठेवली होती, पण आज तुला मी सांगते ही गोष्ट. It's too late. समीर, आपली लव्ह स्टोरी ना तुझ्या कुत्र्याच्या पोटात अडकलेल्या हिऱ्यासारखी झाली आहे. हात तवा लागले की हात बरबटणार नाही होणार. साले प्यार भी क्या चीज है. इजहार भी इस दिन किया जिस दिन नाही होऊ शकत. मी शेवटचा हात जोडतो. आय कांट हेल्प यू. मी खूप फालतू मनुष्य. हा कुठला नंबर आहे? हा बाहेरचा नंबर दिसतोय. हा काय? हा कुठला नंबर आहे? It must be Mike. Oh my God. Oh Mike, God. it's Mike. समीर, It's Mike. Yes, wait. मी तुला एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडनं. आम्हाला इंडियामधला एक कॉन्टॅक्ट हवा होता ओंकीच्या भावासाठी, कारण तो मार्कोच्या मागावर आहे. मग? आणि मार्को तिथे काय काय करतो त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला देणार आहे. आणि आम्ही तुझा नंबर दिलाय. माझा नंबर का दिला रे तू? अरे माझा नंबर दिला. Hello, Mike. Yeah. Hello, Mike. Yeah. We are safe. We are safe over here. We are safe. What happened? What's the situation there? Yeah. What? What happened? What? Marco is in India. What? Oh my God. He must be tracking us right now. He will find us. He will kill us. He will murder us. Babe. अरे हा कोण डॉन आहे जो 83 लाखासाठी मेक्सिकोन इथे आला यार? He cares about $5. He cares about $5. Shut up. Shut up. अरे मी खरंच सांगतो. आय कांट हेल्प यू. अरे मी मला. Oh my God, you tried. Strong girl. Please wait. Onky Fernando. Daddy last that me Paulo. Onky Fernando, come here. Come here. Where is my powder? Where is my powder? I want my powder. Right I'm now. sorry, Marco. I'm really sorry. I don't have it. I misplaced it somewhere, Marco. I'm requesting you, please. Don't have Marco, Jesus, please say it. Okay. Marco. Then give me my $100 right now. हा कुठे कांदर पडत राहतो की काय? Just shut up, you idiot. Shut up. पावडर मागतोय तो. Give me my $100 or I will shoot you. No, please don't do this. We don't have Marco, please, Marco. I don't have any money, Marco, please. Oh, the baby digging, mamma mia. Okay. Marco, forgive us. Okay. Marco, please, If Marco. you want to live alive, Yeah, I want to be alive. then you have to do it as I say. I will do it. Baby, explain him. Explain him. बघताय काय बघितलं? काय बघताय माझ्याकडे? बावळ हे पॅकेट घ्यायचं. इथे गोडबंदर रोडला एक वैशाली नावाचा एक बार आहे, तिथे जायचं. हे पॉकेट द्यायचं आणि तिथून पैशाचं पॉकेट
पॉकेट घ्यायचं, पैशाचं पॉकेट घ्यायचं आणि पुढं भिवंडीला जायचं. भिवंडीला जायचं, ते मला पॉकेट द्यायचं आणि दुसरं पैशाचं पॉकेट घ्यायचं आणि कुठं जायचं? कुठं जायचं? आय डोंट नो. जम्मूला जायचं. जम्मू माहिती? जम्मूला जायचं आणि ते लास्ट वाला पॉकेट जम्मूला द्यायचं 4 दिवसात. किती दिवसात? 4. आणि ते पॉकेट तिथं पोहोचेपर्यंत काय? हे तुमचं छोटं पॅकेट आहे ना, हे आमच्याकडे घाण ठेवणार. मला कशाला घाण ठेवताय? अरे माझा काही संबंधच नाहीये. अरे तुला संबंध आहे असं काय करतो? 4 दिवसानंतर ते लास्टचं पॉकेट पोहोचवलं ना, का याला घ्यायला यायचं? हा? येस मॅडम, येस येस, विल डू इट फॉर यू. चला या चला निघा आता. व्हॉट हॅपन? आयुष्यात कधी गोड मुलीचा फोन आला घेऊ नकोस प्रशांत. असं होतंय, नवीन वर्ष काय काय दाखवणार आहे कुठं असतो? Come on, rotten tomato. मध्यमवर्गीय माणसाचा असामान्य एक्सपिरियन्स होता हा. क्या बात का हर परफॉर्मन्स. प्रसादा ला जवाब, क्या बात आहे, वा वा वा. सम्या, तुला निदान स्किट मध्ये तरी केला रे कुठल्या तरी सुंदर मुलीने. आमच्या नशिबी कुठलं तेवढं काय. अरे मी तर तुझ्यापेक्षा बाबा मध्यमवर्गीय असा. मला एक सुंदर मुलगी फोन करते पण ती विचारते पशाची पोचलाच सेटवर, मला अजून थोडा वेळ लागणार आहे. पण अफलातून म्हणजे त्या मध्यमवर्गीय माणसाची झालेली कुचंबणा आणि ती इतकी अप्रतिम प्रेझेंट केलीस तू. आणि असा कोणाचा फोन आल्यानंतर त्याचं जे स्वप्नरंजन चालू होतं, वा वा, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. कॉन्सेप्ट पण फार मस्त होती, कॅरेक्टरायझेशन मस्त होती सगळ्यांची. आणि आधी ती फार मस्त वाटलं तुला खूप दिवसांनी असं लाईव्ह बघून. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, मजा आली. सई, मला संकल्पना खूप आवडली आणि एकदम नाटक सुरू आहे असा फील आला. खरं तर रस्सा खूप भारी दिसतेस आणि खूप मस्त कॅरेक्टर होतं. ओंकार, तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला सलाम आहे आज. आणि तुझं कॅरेक्टर पण फार भारी होतं. मला आवडेल तुला अशा कॅरेक्टरमध्ये बघायला वेगळीकडेच. आदिती, आवाज खूप भारी वापरलास, मजा आली. श्याम दादा, असं यायचं वेगळं काहीतरी बनवून, आम्हाला फार मजा येते तुम्हाला असं बघायला. आणि ऑफकोर्स तुम्हा दोघांचा सिंहाचा वाटा होता असं म्हणायला हरकत नाही. मस्त कडक, फन, टोटली फन. क्या बात. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.